नागपुर मीडिया से बातचीत के दौरान राज्य मंत्री आशीष जायसवाल ने एमआईडीसी और किसानों के मुद्दे पर अपनी बात रखी। उन्होंने कहा कि पटगोवारी गांव समेत प्रस्तावित एमआईडीसी के लिए प्रक्रिया पहले ही शुरू हो चुकी है। किसानों की जमीन का अधिग्रहण होने पर उन्हें नियमों के अनुसार उचित मुआवजा दिया जाएगा और किसी भी किसान के साथ अन्याय नहीं होने दिया जाएगा। साथ ही जायसवाल ने सीजेपी के समर्थन में छात्र आंदोलन पर भी अपनी बात रखी। पटगोवारीची एमआयडीसी आणि ते पटगवारी आणि इतर काही गावांना मिळून एमआयडीसी प्रस्तावित होती। त्याची अधिसूचना ही डिसेंबर 2023 ला निघाली होती। त्या दरम्यान एमआयडीसीने जेवढ्या जागेची पाहणी केली होती त्यानुसार त्यांनी पटगवारीची जागा योग्य असल्याचा अहवाल दिला होता। एक 4-5 जागेचा पर्याय मी त्यांना दिला होता आणि एमआयडीसीने त्या जागेची निवड केली। परंतु शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांची भावना विचारात घेतली पाहिजे आणि कुठल्याही शेतकऱ्यांवर अन्याय करून अशा पद्धतीचा प्रकल्प करण्याच्या मानसिकतेत राज्य शासन नाही। परंतु एका बाजूनी लोकांना रोजगाराची गरज आहे, दुसरीकडे औद्योगिक प्रगती प्रत्येक मतदारसंघात झाली पाहिजे। दुर्दैवाने जे लोक एमआयडीसी आली नाही म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते आणि जेव्हा मी एमआयडीसी येणार असं सांगितलं होतं तेव्हा त्यांनी चॉकलेट आहे असं सांगून लोकांना भ्रमित करण्याचा प्रयत्न केला। आज ते लोक एमआयडीसी होऊ नये म्हणून देखील काही लोक प्रयत्न करत आहे। जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांच्या सोबत तिथला लोकप्रतिनिधी ताकदीने उभा आहे, परंतु काही काँग्रेसचे लोक याचं राजकीय भांडवल करण्याचा प्रयत्न करत आहे आणि एकटे रामटेकला नाही तर महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी कुठले प्रकल्प होतात त्या त्या ठिकाणी काँग्रेसचे लोक लोकांना भडकवत आहे। शेतकऱ्यांच्या भावना योग्य आहेत, त्याचा पूर्णपणे सन्मान झाला पाहिजे, त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे। त्याशिवाय त्या शेतकऱ्यांशी संवाद करून त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्याशी विचारविनिमय करूनच या संदर्भात निर्णय घेतला जाईल असं मी शेतकऱ्यांना सांगितलं आहे। परंतु जे लोकांना भ्रमित करत आहे, तुम्हाला 10 लाख रुपये रेट मिळणार आहे, 5 लाख रुपये रेट मिळणार आहे, तुमची सुपीक जमीन जाणार आहे, असं काही लोक त्यांना जाऊन भडकवत आहे। त्या संदर्भात मी सर्व गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेईल। शेतकऱ्यांच्या भावना आमच्यासाठी सर्वोपरी आहे। मी राज्याचा कृषी राज्यमंत्री आहे, त्यामुळे शेतकऱ्यांसाठी सहित मी निश्चितपणे सर्वोपरी मानणार आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयाशी या संदर्भात चर्चा करेल आणि जे काही योग्य निर्णय तो या ठिकाणी घेतला सर्वेक्षणामध्ये सुपीक जमीनवर आलं नाही का? अजून कुठल्याही या संदर्भामध्ये फक्त प्राथमिक अधिसूचना जे चॅप्टर 6 लागू झाला होता। परंतु मी गावकऱ्यांना सांगितलं आहे की मी तुमच्याशी चर्चा करूनच या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करेल। परंतु काही लोक उतावळे होऊन या कामाचा क्रेडिट की आम्ही तुमची एमआयडीसी रद्द केली हे भासवण्यासाठी काही लोक राजकीय सोंग त्या ठिकाणी करत आहे, त्यांना मी एक्सपोज केल्याशिवाय राहणार।